जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू, काय नेमकी अडचण काय हो? काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे? अरे तुम्ही मराठाच आहे ना, काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये? काय तुम्हाला असं दाखवायचे का, शर्यत करायची आहे का, मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो? ते दरेकर वेगळे, ते लाड वेगळे, तो सदाभाऊ खोत वेगळा, आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली, तो एक शेलार बसलाय मुंबईत. हा काय चाललंय काय नेमकं? तिकिटासाठी चाललंय काय सगळं? अरे थोड्या तरी लाजा वाटू दे ना, जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्या तरी लाजा वाटू दे यार. त्या मनोज जरांगे पाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं साला सोडले, वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष, त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का? लाज वाटली पाहिजे बाळा वेगळे तुम्हाला जरा यार. आमदार आहे तुम्ही, माझे आमदार. आपण आहे ना साहेब भेटून बोलू. अहो भेटून काय बोलायचं? तुमची क्लिप ऐकली मी तुमच्या त्या क्लिपवर बोलतोय आणि एक सांगू का, दुसरं सांगतोय आहे ना जातीवंत मराठा आहे. तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी, पोलीस स्टेशनला केली, कुठे केली, काही फरक पडणार नाही मी सांगतो. पण तुमच्यासारख्या लाचार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे. तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना, म्हणून तर तुम्हाला दिलं ना 2014ला सत्तेत. आणि तुम्ही काय सांगता 2014ला फडणवीस सत्तेत आले, आरक्षण दिलं. काय केलं फडणवीसांनी? 2016ला मोर्चे निघाले, त्याच्यानंतर 2018ला आरक्षण मिळाले. काय बापाने आरक्षण नाही दिलंय? हजारो लोक गेले तिकडे, तरुणांवर जीव दिला तरुणांनी, हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत. तुमच्याकडे चाकण, मावाच्या बाजूला चाकणमध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला? फुकट आरक्षण दिलं का त्यांनी? ते दिलं तर टिकलं का? किती लाचारी करणार तुम्ही लोक अजून? तुम्हाला तिकीट पाहिजे ना, तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवावर तिकीट घ्या. जरांगे पाटलावर घसरू नका. आज तुम्हाला मी फक्त फोन करून जाब विचारतोय, आई शपथ सांगतो नंतर मावळ्यात येऊन गाठील. मी पण पुण्याचाच आहे, लक्षात ठेवा. बाहेरचा नाहीये, जिल्ह्यातलाच माणूस आहे मी. ऐक ना, तू म्हणतो ना मी येतो, तू सांगेल तिथं, तू काळजी करू नको, तू नको काळजी करू. काय